Hello student. Our next point is human female reproductive system. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती. आय थिंक की तुम्ही त्याचे नोट्स आणि डायग्राम प्रॉपरली ड्रॉ केले असेल. सो सी इन दॅट नेक्स्ट ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इन दॅट फर्स्ट द डायग्राम. आता डायग्राम पहा काय, एकदम सिम्पल डायग्राम आहे. डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केली तर लक्षात येईल, एकदम इझी आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपेक्षा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ड्रॉ करण्यासाठी खूप इझी आहे. नाव स्टार्ट फ्रॉम द पार्ट्स. सो द इसेन्शियल पार्ट, ज्या पद्धतीने आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले इसेन्शियल पार्ट्स म्हटलं होतं ते होतं टेस्टिस, की ज्याच्यातून स्पर्म म्हणजेच गॅमेट्स, मेल गॅमेट्स तयार होत होते. तर फिमेलमध्ये सुद्धा महत्त्वाचे आहे ओव्हरी. पहा या ठिकाणी दोन्ही बाजूला दाखवलेले आहेत. सो दिज आर दी ओव्हरी, की ज्यामध्ये ओव्ह्यूम किंवा त्याला ओसाइट असंही म्हणतात. ओव्ह्यूम किंवा ओसाइट यामधून तयार होत असते. म्हणजे लाईक अ एग. जसे एग, इथे सुद्धा एग आहे. हे एगला ओव्ह्यूम म्हणतात आणि हे ओव्हरीमध्ये आहे. नेक्स्ट दिस ओव्ह्यूम, जी ओव्ह्यूम आहे किंवा ओसाइट आहे, याला घेऊन जाणारी ही ट्यूब आहे. दोन्ही बाजूला आहेत पहा. त्याला म्हटलेलं आहे ओव्हिडक्ट. आणि या ओव्हरीवरती फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसतं इथे, फिंगरसारखं. ते फिंगरसारखं स्ट्रक्चरचं काम काय आहे, तर यामध्ये तयार झालेलं जे ओव्ह्यूम आहे त्याला घेऊन जाणं आणि हे पास करण्याचं काम करतात ओव्हिडक्ट. काय आहे तर ओव्हिडक्ट. आता एक परत प्रश्न येतो की ज्या पद्धतीने स्पर्मला जाण्यासाठी मूवमेंटसाठी टेल असते, तसे या ओव्ह्यूमला किंवा या ओसाइटला टेल नसते. मग हे कसे पास होतात, तर या ओव्हिडक्टमध्ये हेअर लाईक प्रोजेक्शन असतं, केसांसारखं प्रोजेक्शन असतं, की ते हळूहळू त्या ओव्ह्यूमला किंवा ओसाइटला पुढे ढकलण्याचं काम करतं आणि ते या ठिकाणी ओव्हिडक्टमध्ये येत असतं. ठीक आहे. नंतर ते पुढे युट्रसमध्ये येत असतं, युट्रसमध्ये. आणि युट्रसमध्ये हे दोन्ही बाजूला, या दोन्ही बाजूला सो हिअर इज अनदर वन इमेज. आणखीन एक इमेज तुमच्या समोर दिसत असेल. ही सुद्धा सेम डायग्राम आहे, फक्त याच्यात काही नॉमेनक्लेचर जास्त आहे, जे आपल्याला गरजेचं होतं म्हणून इथे घेतलेले. पहा तर पहा, सुरुवात केली होती आपण ओव्हरी. ओव्हरीमध्ये आहे ओव्ह्यूम्स किंवा ओसाइट, किंवा त्याला आपण एग सुद्धा म्हणतो. हे एग जे आहे इथे प्रोड्यूस होत असतं किंवा त्या ठिकाणी स्टोर्ड असतात. मग नंतर या ठिकाणी ते येतात, त्याला आपण एक तर फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट म्हणतो. दोन्ही सेम वर्ड आहे. त्या ओव्ह्यूमला कॅरी करण्यासाठी घेऊन जाणार जे आहे त्याला ओव्हिडक्ट किंवा ओव्ह्यूम म्हणत असतो. नेक्स्ट इथे मध्यभागी युरिनरी कॅव्हिटी आहे, युट्रिनल कॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर खाली युट्रस आहे. त्या दोन्ही बाजूला एक रेडिश कलरचे लेअर दिसतात, त्याला म्हणतात एंडोमेट्रियम. दिस द मोस्ट इम्पॉर्टंट, एंडोमेट्रियम. त्याचं काय फंक्शन आहे ते तुम्हाला सांगतो. एंडोमेट्रियम. त्याच्यानंतर खाली जे आउटर आहे सरफेस, त्याला म्हणतात मायोमेट्रियम. जी मध्यभागी जॉईंट करणारी, म्हणजेच इथे व्हॅजिना दाखवलेला व्हॅजिना आणि या युट्रसला कनेक्ट करणारा जो पार्ट आहे त्याला म्हणतात सेर्विक्स. नॉमेनक्लेचर समजलं. आता प्रत्येकाचं फंक्शन पहा. सगळ्यात महत्त्वाचं आहे ओव्हरी. ओव्हरीचं फंक्शन आहे दोन. एक म्हणजे जसं टेस्टिसचे आहे दोन, एक म्हणजे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरं टेस्टेस्ट्रॉनचं प्रोडक्शन करणं. सिमिलरली इथे सुद्धा महत्त्वाचं फंक्शन आहे, ते म्हणजे काय, तर फर्स्ट आहे गॅमेट फॉर्मेशन. तर कोणतं, तर फिमेल गॅमेट फॉर्मेशन ओव्हरीमध्ये होत असतं. नेक्स्ट दुसरं आहे इस्ट्रोजन. हे जे मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम आहे जे याच्यामध्ये प्रोड्यूस होत असतं फिमेलमध्ये, इस्ट्रोजन. नेक्स्ट वन, एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला, एव्हरी मंथ देर इज अ वन ओसाइट ऑर एग इज रिलीज फ्रॉम दिस ओव्हरी अँड इट कम ॲट ओव्हिडक्ट अँड ॲट दी युट्रस. The sperm, when that sperm is fertilize the egg, this egg is developed inside the uterus. युट्रसमध्ये जो एग आहे तो स्पर्मने फर्टिलाइज झाल्यानंतर त्या ठिकाणी जो एम्ब्रिओ किंवा झायगोट तयार होत असतो, तो झायगट युट्रसमध्ये ठेवलेला असतो किंवा युट्रसमध्ये. सो व्हेन दी फर्टाईल इट फॉर्म्स अ झायगोट. आपण पाहिले की फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि हा झायगोट कुठे राहतो, युट्रसमध्ये. आता जो हा एंडोमेट्रियम आहे,
हा एंडोमेट्रियम म्हणजे एक प्रकारचं सेल्स आहे त्या ठिकाणी कलेक्ट झाले की ज्यामध्ये ब्लड स्टोअर्ड असतं. ह्या एंडोमेट्रियममध्ये जे ब्लड असतं तो नंतर एंडोमेट्रियम त्या झायगोटला कनेक्ट होतो, त्या झायगोटला कनेक्ट करतो की ज्या थ्रू तो जो न्यूट्रिशन आहे प्लॅसेंटा थ्रू, म्हणजे जी नाभी असते आपली त्याला नाळ म्हणतो आपण, प्लॅसेंटा थ्रू आईच्या गर्भामध्ये जे काय फूड मटेरियल आहे, न्यूट्रिशन आहे, त्या झायगोटला प्रोव्हाइड केलं जातं, राईट. आणि नंतर मग त्या झायगोटचं डेव्हलपमेंट होतं आणि तयार होत असतो एम्ब्रिओ इनसाइड द युट्रस. लक्षात आलं. पण आता महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस फर्टिलायझेशन प्रोसेस होत नाही, फर्टिलायझेशन प्रोसेस झाली नाही तरी सुद्धा ओसाइट किंवा एग फॉर्मेशनची प्रोसेस प्रत्येक मंथली, प्रत्येक महिन्याला चालूच असते. मग होतं काय, ज्यावेळेस ती ओव्हरी ही एक एग रिलीज करते पर मंथ, इट कम्स ॲट युट्रस अँड वेन इट बिकम्स मॅच्युअर, ज्यावेळेस ती मॅच्युअर होते दॅट टाइम इट रिलीज फ्रॉम द व्हेजिना टू आउटसाइड द बॉडी, इट थ्रोन आउट. अँड ड्युरिंग दॅट जे एंडोमेट्रियम आहे ते सुद्धा ओपन अप होतं आणि त्यामधून ब्लडिंग होते आणि ते युट्रसमधून ते बाहेर टाकून दिलं जातं. सो वी कॉल इट ॲज अ मेन्स्ट्रुएचर सायकल. त्याला आपण मेन्स्ट्रुएचर सायकल म्हणतो की जे प्रत्येक मंथली ठराविक पिरियड्सनुसार ते येत असते महिलांमध्ये आफ्टर मॅच्युरिटी किंवा इन द मॅच्युरिटी. त्याला आपण म्हणतो मेन्स्ट्रुएचर सायकल, जो आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे. ओके, समजली इमेज डायग्राम. नाव सी इन दॅट नेक्स्ट. All organs of female reproductive system are in a abdominal cavity. जर आपण डिस्टिंग्विश तर तुम्हाला लिहायचेच आहे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर हा होऊ शकतो पहिला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा डिस्टिंग्विश की जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तो आउटसाइड द बॉडी असतो आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन अ ॲबडॉमिनल कॅव्हिटी इनसाइड द बॉडी. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युट्रस अँड व्हॅजिना. पार्ट सांगितलेले यामध्ये काय काय आहे. पेअर ऑफ ओव्हरी, दोन्ही बाजूला दोन ओव्हरीज दिसून येतात. दोन्ही बाजूला हातासारखा जो भाग आहे त्याला म्हणतात ओव्हिडक्ट. सो देअर इज अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. युट्रस एकच आहे, सिंगल युट्रस अँड व्हॅजिना. बिसाइड्स अ पेअर ऑफ बार्थोलिन्स ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. त्याच्याबरोबरच बार्थोलिन्स ग्लँड सुद्धा आहे. Generally, every month, an ovum is released in an abdominal cavity alternatively from each ovary. म्हणजे प्रत्येक साईडने, आता लेफ्ट साईडने किंवा राईट साईडने एक एक मंथनुसार ते रिलीज करत चालतात फ्रॉम ईच ओव्हरी. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनेल लाईक. जे हे ओव्हिडक्ट आहे ते फनेलसारखं आहे, म्हणजे त्यामध्ये ते एंटर होत असतं. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. oocyte म्हणजेच ovum. Oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on inner surface of oviduct. मी म्हटलं ना की जे आपलं स्पर्मला टेल असते मुवमेंटसाठी, तसं या oocyteला किंवा ओव्ह्यूमला मुवमेंटसाठी पार्ट नाही. मग याच्याऐवजी सिलिया म्हणजे हेअर लाईक प्रोजेक्शन, केसांसारखं प्रोजेक्शन त्या ओव्हिडक्टमध्ये असतं की ज्याच्या थ्रू ते पुढे सरकवलं जातं. These cilia pushes the oocyte टुवर्ड्स द युट्रस आणि ते पुढे पुढे ढकलण्याचं काम करतं. आता महत्त्वाचे दोन फंक्शन मी सांगितले ओव्हरीचे, ते आहे गॅमेट फॉर्मेशन. तर पहा गॅमेट फॉर्मेशन. बोथ गॅमेट दॅट इज स्पर्म अँड ओव्ह्यूम आर फॉर्म बाय मिओसिस. हे तर अगोदरच पाहिलं की मिओसिसने हॅप्लॉइड सेल होतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन अ टेस्टीज ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ. म्हणजेच मेलमध्ये स्पर्मचे जे प्रोडक्शन आहे ते मॅच्युरेशनपासून तर मरेपर्यंत होत राहतं. हवेवर इन केस ऑफ वुमन ॲट द टाइम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 million इमॅच्युअर oocytes इन द ओव्हरीज ऑफ फिमेल फोइटस. याच्या अपोजिट महिलांमध्ये मात्र इन फिमेल 2 ते 4 म्हणजे 2 to 4 million इमॅच्युअर oocyte म्हणजेच 2 ते 4 लाख एवढे oocyte म्हणजे एग हे जन्मतच त्या फिमेलच्या फोइटस म्हणजे गर्भामध्ये किंवा ज्यावेळेस ते लहान असतात गर्भाशयातच असतात ते बाळ मुलगी त्यावेळेस त्याच्या पोटात असतात. अँड oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45
years age. म्हणजे काय होतंय काय की हे ओसाइट जे आहेत ते अगोदरच जन्मतच ते गर्भामध्ये किंवा पोटामध्ये असतात, पण ज्यावेळेस ते मॅच्युअर होतात, वेन गर्ल्स आर मॅच्युअर, दॅट टाइम एव्हरी मंथ वन ओसाइट इज रिलीज फ्रॉम द मॅच्युरिटी, म्हणजे मॅच्युरिटी नंतर, परंतु याला लिमिट आहे अप टू एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे एक ठराविक एज आहे 45 इयर्स, 45 इयर्सपर्यंत, 45 वर्षापर्यंत लेडीजमध्ये हे ओसाइटचं म्हणजे एक जे आहे ते रिलीज होत असतात. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेनोपॉज म्हणजे काय तर जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ती स्टॉप होत असते 45 वर्षानंतर, म्हणून त्याला म्हणतात मेनोपॉज. At the age of 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops or become irregular. मग हळूहळू 45 ते 50 वर्षानंतर मात्र हार्मोन सिक्रेशन जे आहे ते कंट्रोल करतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला, आणि नंतर ही मेन्स्ट्रुएशन सायकल जे आहे म्हणजे पर मंथला ओसाइट रिलीज करण्याची ती हळूहळू इरेग्युलर होते आणि काही दिवसांनी स्टॉप होऊन जाते. दिस कॉजेस मेनोपॉज. त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. समजलं? हे आहे गॅमेट फॉर्मेशन. नेक्स्ट वन फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट by union of sperm and ovum is called fertilization. Fertilization is internal in humans. Semen is ejaculated in a vagina during a copulation. Sperms in the numbers of few million start their journey by route of vagina, uterus, oviduct. So during the reproduction, these sperms are ejaculated in a vagina. Then they are passes फ्रॉम दी व्हेजिना टू युट्रस टू ओव्हिडक्ट. म्हणजे जे ॲक्च्युअल फर्टिलायझेशन ते होतं कुठं, ओव्हिडक्टमध्येच होत असतं. वन ऑफ दी दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओव्ह्यूम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. म्हणजेच पहा इथे अपोजिट आहे की मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये जवळजवळ लाखात स्पर्म्स जे आहे ते रिलीज होत असतात, परंतु फिमेलमध्ये मात्र एकच एक जनरेट होत असतं, आणि हे लाखातले काही स्पर्म हे त्या एगला फर्टिलाइज करत असतात ओव्हिडक्टमध्ये. फ्रॉम द एज ऑफ प्युबिलिटी अप टू द मेनोपॉज, दॅट इज फ्रॉम 10 to 17 years of age up to 45 to 50 years, and ovum is released every month from the ovary, that is out of 2 to 4 million oocytes. Approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. रिमेनिंग ओसाइट्स अंडरगो डिजनरेशन. म्हणजे फिमेलमध्ये जन्मतच 2 ते 4 मिलियनपर्यंत ओसाइट्स असतात, परंतु प्रत्येक महिन्याला जर रिलीज ओसाइट झाले तरीसुद्धा म्हणजेच फ्रॉम 17 to 45 म्हणजे मॅच्युरिटीपासून ते मेनोपॉजपर्यंत, ज्याला रजोनिवृत्ती म्हणतात मराठीत. रजोनिवृत्ती म्हणजे हा पिरियडचा जो काळ आहे तो संपून जातो, तर तोपर्यंत फक्त 400च ओसाइट रिलीज होत असतात, बाकीचे डिजेनरेट होत असतात, नष्ट होत असतात. पहा इथे डायग्राम दाखवलेले फर्टिलायझेशनची. यू कॅन ऑब्झर्व हिअर देयर इज अ एग or oocyte and around there is a number of sperms are try to enter in it. मग हा जो आहे oocyte म्हणजेच फिमेल गॅमेट आहे, त्याच्यामध्ये फिमेल एक्स क्रोमोझोम आहे, आणि हे स्पर्म जे घेऊन आलेले ते एक तर एक्स किंवा वाय क्रोमोझोम घेऊन आलेले असतात. म्हणजे ह्यांच्या दोघांमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात, काहींमध्ये एक्स क्रोमोझोम असतो, काहींमध्ये वाय क्रोमोझोम. आणि ज्यावेळेस ते एंटर होतात, मग कोणता क्रोमोझोम एंटर होतो त्याच्यावर डिपेंड आहे दी सेक्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड, की नवीन जन्मलेलं बाळ मुलगा असेल की मुलगी, ते कोणावर डिपेंड आहे, स्पर्मवर. जर एक्समध्ये एंटर केला तर एक्स एक्स कंबाईन होऊन तयार होणार जे बाळ असेल ते मुलगी असणार. जर वायने जर एंटर केलं तर एक्स वाय होऊन बॉय. Oocytes released from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 45 50 years old. Their ability of division has been diminished till now. Due to this, they cannot complete mitotic division properly
If such oocytes are fertilized, the new bond produced from them may be with some abnormalities like Down syndrome. आणि 40 ते 50 वर्षापर्यंत नंतर 40 ते 50 वर्षानंतर मेनोपॉज ही अवस्था येत असते, म्हणजे रजोनिवृत्ती. त्याच्यानंतर जे आहेत इन फिमेल जी मंथली मेन्स्ट्रुएशन सायकल आहे ती इरेग्युलर असते. आणि अशा वेळेस जरी फर्टिलायझेशन प्रोसेस झाली आफ्टर 40 to 50 इयर्स, 45च्या पुढे 40च्या पुढे जर फर्टिलायझेशन झालंच एगचं, तर त्यावेळेस जन्मलेलं जे बाळ असणार आहे ते मे बी पॉसिबिलिटी आहे की काही ॲबनॉर्मॅलिटी असणार, काही त्याच्यामध्ये व्यंग असणार, आणि मे बी चान्सेस ऑफ डाऊन सिंड्रोम म्हणजे मतिमंदपणा वगैरे असू शकतो. त्यामुळे मोस्टली जे राईट एज आहे फिमेलचं, जे आपण त्याला म्हणतो फॉर दी हेल्दी बॉय ऑर हेल्दी न्यू जनरेशनसाठी रिप्रोडक्शनसाठी, इट इज नियरली अप टू 40, बिलो 40च्या बिलो. त्याच्या पुढे गेल्यानंतर या पद्धतीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. आता खाली जी डायग्राम दाखवलेली ती आपल्याला माहिती आहे, ती म्हणजेच द सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग कशा पद्धतीने होतं. यू कॅन ऑब्झर्व हिअर मेल स्पर्म्स अँड फिमेल oocytes. सो फ्रॉम मेल देअर इज अ 22+X, हे जर क्रोमोझोम आले आणि फिमेलमध्ये तर एक्सच असतात, त्यावेळेस 22+X असं झालं तर 44+XX म्हणजेच 23 पेअर्स टोटल XX क्रोमोझोमचे असतात. त्याला आपण त्यावेळेस न्यू बॉर्न चाइल्ड ही गर्ल असते. आणि जर 22+Y क्रोमोझोम आणि oocyteचे 22+X हे जर युनाईट झाले तर तयार होणारा नवीन जन्मणारं बाळ हे बॉय असतं. राईट, म्हणजे टोटल जे डिपेंड आहे ते कशावर डिपेंड आहे, मेलवरती. ठीक आहे, तर यू कॅन राईट नोट्स ऑन द बेस ऑफ इट. डायग्राम वगैरे छान पद्धतीने ड्रॉ करा. अँड नेक्स्ट व्हिडिओ विल बी ऑन द डेव्हलपमेंट अँड बर्थ ऑफ द न्यू बॉर्न चाइल्ड और एम्ब्रियो. ठीक है.